काही केलं नाही फक्त काहीच नाही तिथं वर येतो बॅटरीला पाहिजे घेऊन तुला जसं दिसेल तसं म्हणजे ते सापते त्या सापटीचं टिकून घ्या असं पाय पाहू पायपायच्या पलीकडून हा आणि ह्या साईडने दिसतंय जास्त खुर्ची घेऊन बघावं लागेल ती खुर्ची ठेवायची खाटावर. नाही मागे नाही ते पात्रात पॅक आहे त्याच्यावरून मुंडाली तो ते मागे सरकन पुढं माग सरकायचं आता पाहिले तू फक्त पाहून आलो असं नाही ते आपण हा जा जा तुमच्या हा जा दाखवून द्या, दाखवून द्या. हा दाखवून द्या. तिकडून काय फडकत बिडकला काहीच नाही मी होतो तिकडून निघायचं भागात नाही ते काय इकडून त्यावर निघतो हा नाही निघलं नाही नाही तिथंच नाही निघ आता आम्ही त्यांच्यावर पाहतो एक जण इकडं खाली पडलं तर पुढं घुसत ते लक्षात ठेवा कारण ते 100% इकडून निघत ते वरची मी म्हणतो नाही हा एक पण त्याला इकडं सापट आहे ना आम्ही तिकडून जातो तुम्ही इकडून हा रात्र मी चाललो तिथे ना तू आधी बॅटरी चेक करून घे त्याला हालचाल बाहेर निघत हा पण तू कसं करायचं ते आधी पाहून घे आहे का काय ते चेक करून बॅटरी तर नाही काही उभं राहायला नाही हे काय जोळ मोठं लय त्याचं ती बरं का? नका देऊ दुसरी द्या मामा जवळ काय नाही मोडन ती नाही आता उंच लागत नाही ती जाईल मोडून. मग इथून काढावं लागेल वरून होय इकडं काय खुर्ची द्यायची ना साप सुरळी ये का नेमकं ते ये मोठं तोंड आहे का असं या पालीचं आहे का मोठं याच्यापेक्षा थोडं मोठे. पण मग तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय आदिवासी आज आम्ही जांबूत येथे वस्तीचं काय ना सोनेमाळा येथे घर मालक तुमचं बाळू शेठ गाढवे यांच्या घरात साप आहे. तर कोणता साप आहे काय तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आमचा युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा धोका टळू शकेल आणि त्या जीवाचा तर बाळू शेठ गाढवे यांचं खूप खूप अभिनंदन कारण ते एका मुख्य जीवाला जीवनदान देत आहेत. तू पाहून तर गेल तिथं वर तू पाहिले काय उभं राहा. उभं राहा द्या ना ती पुरलं पाहिजे ना तिथे पाहता आलं पाहिजे टिप आणा ना टिपाना टिप ती आणा ती काढली मोठी टिप काढा राहून फुलं जोडी बाई होय गं चार होय गं दादा धरला बॅटरी धरला थोडीशी कळतायची नाही काय अगं बापा आहे दुखतोय होय ना बावलं बाई झोपा साखरचे तुम्ही नाही आम रन खामचे रंग खामचे इथे सरपंच बाई शेट्टी नाही का हा त्यांचे येते परत मीराताई शेट्टी यांच्या मोठमोठा पकडले नाही असं कॉन्टॅक्ट पाहिलं खरं ते कधी फोन करते येतं म्हणजे कमीत कमी 5-6 साप पकडले एवढे जागे साप बोकडी कधी घरात असले का कोणताही वन्यजीव दिसलं ना वकळ मांजार मुंगूस आता चुकून येते ते काही कळत नाही तर मग कधी कॉल करायचं त्याच म्हणजे हे होते जीव वाचतो ना आपल्याच धोका टळतो. आता ते काय मुख्य राहते त्यांना काय पोटासाठी ते मुद्दाम त्रास नाही देते आपल्याला तिकडे काय पाहती किती वेळ तोंड काढलं आम्ही तुम्हाला फोन केला का तर याच्यावरच होतं आई गं हा आणि मला जीप काढायचं आमच्याकडे बघून
ती मोठी उच होती हो. थोडी तुटाकच घ्यावं लागेल ती इकून 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 इथून उभं राहावं लागलं. तुम्ही पाठीमागून जाते की पाठीमागून? संतोष राहून द्या मोबाईलची बॅग लावून. दुसरी नाही, बॅग नाही, बॅटरी बाबाची द्या ना, बाबाची बॅग द्या. हे नाही ना तिकून यायला chance नाही ना हाय ते म्हणजे निघेल तिकडे. ते पन्हाळीची सापट आहे ना त्याचं डोकं जरी घुसलं ना ते लगेच निघून जाईल. फक्त खाली पडलेलं ते हे नाही. पडलं आमच्या का गाडीत एक लक्ष ठेवा. हा, गाडी त्याची पाहिलं. तिथं मागते हा. आणि वरती वरती इकडून उभं करावं लागेल तुम्हाला. आणि हे बा- त्या साईडला आहे. घोरपड आहे ती. घोरपडे? काय काय असेल नाही भाऊ नीट बाय काय नीट काय बाय. बरं? बारीक शेपुटले बारीक आहे. शिपुटले बारीक आहे हो. त्यांना गोल म्हणा मागून लक्ष ठेवा. संतो मागून लक्ष ठेव. आम्ही पैसे पिळितले हिनीच हिनं पिळितले, पाहिलं ना, आम्हाला पाहिलं. माहिती. आम्ही झोपलो होतो. एक तर एवढे वेळ बारीक बाळाला जागा ठेवून मागून तुम्ही काय नव्हतं का? मला दादा म्हणतो ते घोरपडे का काय कारण ती घोरपडे पहिले राहायचे ते दिवशी होती का आपल्याला पैसे झाली तुझी बाजू गोळा होऊन राहणार होती. खायला बाई. पण ती घोरपडे एवढे वेळ काय राहील तुला राहत नाही. आणि चढून गेली. बाहेर जाईन पडतो लांब पडला असं ना त्याला गोळा होता नाही. मामा गेली का? त्याची मामा आल्यात बाई. गप सरा अशा वाटतं. पाहुणेच नाही आमच्याकडे त्याच्यामुळे झाले सारं काय करते? आणि ती इट काढा ना काढा मरू द्या. दिसला घोरपड आहे ती. हा घोरपडे बाबा. घोरपड आहे का साप नाही का सापडलं. काय माहिती काय काय आहे ते काय? मला मी जातं ते नेमकं पत्र उत्पन्न मोर पडली नाही तिथून मोर नाही पाहता येणार. ये. दाबायचे नाही झालं पत्र दाबायचे मग कसं आहे काय नाही. कुणी गेली कुणी खाली गेली का घोरपड असं नाही काय बसले नाही, बघू द्या बाई शंका दाबून द्यावं लागेल. बघू द्या, बघू घोरपडच द्या. आहे 100%. भीती वाटतेच ना. तेवढा पाहिली तुम्ही घोरपड मध्ये होती नाही लवकर महिने पडायला काढू का? हा काढा काढ, काढा मग आता काय ती शंका काढावं लागेल. पोरांची शंका काढावं लागेल. मला झोपच नाही येत. तुम्हाला नाही गेलं नाही ते डोकंच तसं दिसतंय. डोकंच आता तसं तिकडे आहे काय ते. आहे. मग घरात पाळलं नव्हतं पाहिलं ते इथून वर छान गेले का होती इथं ती, चौकशी छान होती. आणि कवाशी गेले ते खडे पडायला लागलं म्हणून ती जागी झाली. छान म्हणजे तेचे बाया आम्ही ते झोपायला बारीक लागलो होतो. दिसत होतं ना बाहेर. मी भांडे घासून आले मला वाटलं घरात नाही वस्तूने पाहिजे नाही नाही. ती वर जाताना बघितले तुम्ही का? ते आतमध्ये बसून शिपूट दिलं होतं. तुला काय असं नाही. काय नाही सांगता यायचं आता ते बरोबर काही ती घोरपडी लवकर ते तुम्हाला कोण नव्हतं ना आता? संतवाडी कुठे आहे संतवाडी? नाही यांच्या पाहुण्याच्या तेवढं ते खाती सरायला जागा नाही त्याला. शरीर कसं काय माहितीच काय करायचं. त्याला काय ते डोकं घुसलं पुढे घुसलं. हा पाच घोरपड. पहिले पण तर नाही निघाला नाही नाही चुकून शेवट ते पात्राला पणाली ना त्याच्यामुळे ते पुरवले जाऊ शकते बरं ते अख्खं घरात मोकळा झाले पाय
नाचत होती. वर पडायचे ते काय देणार ते काय ते काय झालं? पाय धरलं वर पडेल हा? बारीक आहे पिलो वगैरे हा गडबड होईल ना माणसाला. हा हे काय इकडे इकडे ते कुठे गेली? तरी काही काय नाही. जास्त नाही बाबा. ते चिटाकल्यावर वर पड गाज नाही घातलं चिंचा मावळी तिला काही सांगितलं आपल्याला. त्यांनी पाहिलं लक्षात पडलं की थोडा आता मी ते पाहिले ना तुम्ही होतो जोशी ती पोरमध्ये बारीक सांगायचं आणि ते इशेरीचे ते आमचं ते पाठीने जरा वाढवून दिलं सारं ते डोकं मोठं दिसायचे ते आणि एकदा कोर पडीनं तवाय नाही का एकदा वर पडीनं इथं हा आणि बावड्याला वर राव पण पडीनं कातऱ्याच्या त्याची पातळ चिपूड असते विषय राहतं ना असं मी ऐकलं. माणूस बाबा भेटत माहीत नसले हो. मग काय घाबरतं. घाबरतच पकडली का त्यांनी? हातात शिपूड धरले त्यांनी पण त्यांना तू काय माहिती चालली काय चालली आम्हाला मध्ये भेटायला लागलं तिकडे. वर पडेल ना हा अरे हे नाही पाहिलं ते हा म्हणतो लय मोठं डोकं आहे, लय मोठी शेरकाचं एवढं राहतं का? काय करेल? नाही, नाही. अगं गप. तिथला झोपी देऊ सगळी. एवढं सरकून राहिली का? तरी मी ते म्हटलं एवढे खडे ते मोठमोठे पडले त्याचं डोकं मोठं सापासारखं जीव काढायचं ते ते पत्रे हिडत होतं पण मला संशय तोच होता पण ती पोर म्हणली नाही ती शेपूट पाहून ती पोर साप पडलं का ते? नाही हा? मागून एकूण नाही का आणखी तुमच्या बरोबर आहे हा का? तेच मेन पकडीत आहे त्यांच्यामुळे मी शिकलो. असं आहे का? हा हा. ते आहेत का सर तुम्ही तर? अरे तर धन्यवाद मित्रांनो. तर वन्य प्राणी घोरपड जातीचा प्राणी आहे पण भीतीपोटी त्याला पकडून सुरक्षित आता जगला सोडणार आहोत. तुम्ही पण असे वन्यजीव दिसले तर वाचवण्याचा प्रयत्न करा कारण असे वन्यजीव पर्यावरणातले व अन्न साखळीचे महत्त्वाचे घटक आहेत म्हणून वाचवणे खूप महत्त्वाचे आहे. तर असे वन्यजीव वाचले तर झाडे वाचतील, झाडे वाचली तर पाऊस पाणी भरपूर होईल आणि आपल्याला ऑक्सिजन भेटेल. तर आमचे मित्र तुमचं नाव काय? रावसाहेब सेठ गागरे यांनी कॉल केल्यामुळं खूप अशा सुंदर वन्यजीवाला जीवनदान भेटलेलं आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद. तसेच घरमालक बाळू शेठ गाढवे यांचंही खूप अभिनंदन धन्यवाद कारण त्यांनी खूप असं 2 ते 1.5 तास लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यासाठी खूप अशी मदत झाली. तसेच हे सर्व ताई घरातील सर्वांचं खूप अभिनंदन. तर त्याला पॅक करत आहोत आम्ही. काय नाव आहे तुमचं चॅनल? चॅनल सर्पमित्र शेतकरी जोडी. सर्पमित्र शेतकरी जोडी काय?